सगळ्यांना नमस्कार. वाचनकट्टा माय मराठी मंडळ, कर्तव्यकट्टा आणि यशवंत बिब्लिओफाईल्स आयोजित आवडत्या पुस्तकाचे अभिवाचन या उपक्रमात आमचे विद्यार्थी त्यांना आवडलेल्या पुस्तकाचे अभिवाचन करत आहेत. या उपक्रमातील पहिले पुस्तक आहे पसायधन. लेखक विश्वाधार देशमुख, प्रकाशक विष्णू जोशी, काव्याग्रह प्रकाशन, वाशिम. पसायधन या पुस्तकाच्या अभिवाचनाचा आजचा हा पुढचा भाग. आपण याचेही स्वागत कराल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. नमस्कार. आज 11वा लेख, चेकॉवचा नाकतोडा. आत्ताचा काळ काळाकुट्ट आणि पूर्वीचा मात्र देदीप्यमान. कोणत्याही शहाण्या माणसाने असा समज करून घेण्याचे कारण नाही. प्रत्येक काळात चांगल्या वाईटाच्या छटा असतातच. अर्थात चांगल्यापेक्षा वाईटाचे उदात्तीकरण वेगाने होत जाते. अशा वेळी कोणत्याही संवेदनशील आणि सर्जनशील कलावंतावर ही जबाबदारी येऊन पडते की त्याने जे वाईट विकृत आहे त्याचे दर्शन घडवावेच. पण हे करत असताना चांगुलपणावरील श्रद्धा डळमळीत होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. अंतोन चेकॉव हा असा चांगुलपणाचे अत्तर समाजमनावर शिंपडणारा महान रशियन लेखक. 19व्या शतकातील रशियन समाजाचे स्खलन त्याने आपल्या कथासाहित्यातून नेमकेपणाने दाखवून दिले. द ग्रास हॉपर ही त्याची गाजलेली कथा. इसवी सन 1892 मध्ये, म्हणजे आजपासून 125 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेली. द ग्रेट मॅन हे चेकॉवने या कथेला दिलेले मूळ नाव, पण पुढे स्वतःच ते बदलून त्याने द ग्रास हॉपर असे केले. द ग्रास हॉपर म्हणजे नाकतोडा. लहानग्या मुंग्यांना शूद्र आणि स्वतःला श्रेष्ठ समजणारा कीटक, अशी नाकतोड्याची वृत्ती घेऊन वावरणाऱ्या लोकांनाही अंतर्मुख करणारी ही कथा. कथेत 3 ठळक पात्रे: डॉक्टर डिमॉव, त्याची पत्नी ओल्गा आणि रेबोवस्की नावाचा चित्रकार. त्यातली ओल्गा ही कथेतील मध्यवर्ती व्यक्तिरेखा. आकर्षक, सुंदर आणि श्रीमंत स्त्री. आपण अद्भुत, अद्वितीय आहोत असा तिचा स्वतःबद्दलचा गंड. अशा अपवादभूत वैशिष्ट्याचे प्रदर्शन करण्यासाठी चित्रकार, शिल्पकार, कवी, गायक, संगीतकार अशा कलाकारांना बोलवून त्यांच्या मैफिली भरविण्याचा तिला छंद. अर्थात हे सारे काही कला आणि कलाकारांच्या आस्थेपोटी नाही, तर आपण कसा भव्यतेचा, दिव्यत्वाचा अविरत शोध घेत आहोत याचे प्रतिमावर्धन करण्यासाठी हा अट्टाहास. हा सेल्फ सुपेरियॉरिटी कॉम्प्लेक्स किती विकृत पद्धतीने आविष्कृत होत असतो हे समाज माध्यमांच्या वाढत्या प्रभावानंतर आपण सगळेच अनुभवत आहोत. ओल्गाच्या दिमतीला चित्रकार, शिल्पकार, गीतकार, संगीतकार होते, तर आपल्यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप हे सतत तत्पर असतात. केवळ युजर, नुसते फॉलोअर न राहता आपण इन्फ्लुएन्सर्स, प्रभावशाली व्यक्ती व्हायला हवे, यातून आपले प्रतिमावर्धनाचे प्रयोग सारखे चालू असतात. याचा अर्थ ओल्गा ही आपली पूर्वसुरी इतकेच. याउलट डॉक्टर डिमॉव हा ध्येयवादी, परोपकारी आणि स्वतःच्या वैद्यक व्यवसायात रममान असणारा माणूस. ओल्गाच्या वडिलांच्या आजारपणात तो अतिशय सेवाभावी वृत्तीने त्यांच्यावर उपचार करतो. तरुण ओल्गाला त्याच्याप्रती आकर्षण वाटायला लागते. यातूनच ती त्याच्या प्रेमात पडते आणि लग्नही करते. लग्नानंतरच्या काही दिवसातच ओल्गाचा डॉक्टर डिमॉवमधला रस संपतो. त्याच्या ज्या ध्येयवादी रूपावर ती भाळलेली असते ते रूप आता तिला कुरूप वाटायला लागते. त्याचे स्वतःच्या कामात मग्न असणे तिला वेडगळपणाचे वाटू लागते. ती हळूहळू डॉक्टरपासून दुरावत जाते. त्याचवेळी तिच्या आयुष्यात रेबोवस्की नावाचा प्रसिद्ध चित्रकार येतो. त्याला चित्रापेक्षा प्रदर्शनात आणि कलेपेक्षा त्याच्या कौतुकात अधिक रस असतो. कला ही त्याला प्रतिष्ठेच्या पायऱ्या चढू देणारी शिडी वाटत असते.
या शिडीनेच तो ओल्गापर्यंत पोचतो. तिच्याकडून त्याला कौतुक मिळते, पैसा मिळतो आणि प्रतिष्ठाही प्राप्त होते. तो तिला सर्वश्रेष्ठ कलासक्त मानू लागतो आणि ती त्याला महान चित्रकार मानायला लागते. काही दिवसानंतर हा कौतुक काळ ओसरतो आणि परस्परांना परस्परातील उथळपण बोचायला लागते. कौतुक काळात ते केवळ मनाने नाही तर शरीरानेही एकमेकांच्या निकट आलेले असतात. यातून दोघांत शरीरसंबंधही झालेले असतात. खरे तर अशा वेळी दोघांना एकमेकांची ओढ वाटायला हवी, पण तसे होत नाही. उलट त्यांना एकमेकांचा उबक येत जातो आणि ते परस्परांना टाळायला लागतात. या सगळ्या प्रकरणाची डॉक्टर डिमॉव यांना कल्पना असते, परंतु ते यात कसलाही हस्तक्षेप करत नाहीत. पण ओल्गा जेव्हा एकटी पडते तेव्हा ते तिला मोठ्या मनाने माफ करून स्वतःकडे बोलवतात. झाल्या प्रकाराने ती समजूतदार झाली असेल. तिला सौंदर्याची नेमकी भाषा आणि प्रेमाची परिभाषा कळाली असेल असे डॉक्टरांना वाटते खरे, पण त्यांचे हे मनस्वीपण तिला टोचायला लागते आणि ती परत डॉक्टरांपासून दुरावून रेबोवस्कीच्या भजनी लागत जाते. इकडे पेशंटची मनोभावे सेवा करण्यात डॉक्टर गुंतलेले असतात. एका दुर्धर आजारावर उपचार करत असताना पेशंटचा जंतुसंसर्ग डॉक्टर डिमॉव यांना होतो आणि त्यातच त्यांचा मृत्यू होतो. डॉक्टरांच्या अंत्ययात्रेला हजारोंच्या संख्येने लोक गोळा होतात. जड अंतःकरणाने साश्रू नयनांनी ते त्यांना निरोप द्यायला लागतात. त्यांच्या मृत्यूने निर्माण झालेल्या पोकळीबद्दल बोलायला लागतात. तेव्हा पहिल्यांदा ओल्गाला डॉक्टर डिमॉव यांचे खरे मोल कळत जाते. आपण ज्या दिव्यत्वाचा शोध घेत होतो ते कुणा चित्रकाराच्या चित्रात नव्हे तर डॉक्टरांच्या सेवाभावात मिसळले होते याचा तिला साक्षात्कार होतो आणि त्यांच्या रिकाम्या बिछाण्यावर डोके टेकवून पश्चातापदग्ध अवस्थेत ती रडायला लागते. इथे कथा संपते. ओल्गाप्रमाणे आपलीही नजर कोणत्या तरी भव्यतम दिव्यत्वाच्या शोधात गडलेली असते. हे दिव्यत्व कुणी बुवाबाबांच्या आश्रमात तर कुणी हिमालयाच्या कुशीत शिरून शोधण्याच्या प्रयत्नात असतात. कुणी अपरंपार कमावून तर कुणी निसंग होऊन प्राप्त करण्याचा आटापिट्यात असतात. परंतु असली आंधळी कोशिंबीर खेळत असताना दशांगुळे व्यापून उरणारे हे दिव्यत्व आपल्या आजूबाजूच्या कितीतरी लोकांच्या ठायी ठायी आहे नेमके याचे आपणाला विस्मरण घडते. यातून भूतकाळात डोके खुपसून वर्तमान काळाला काळेयुग असे रंगवत आपण त्याची धवल बाजू पाहण्याचे विसरून जातो आणि ओल्गासारखे आभासाच्या मागे बेभान होऊन धावत राहतो. परिणामी तल्लीन होऊन या काळाला आकार देणारी डॉक्टर डिमॉवसारखी साधी माणसे आपल्या नजरेच्या कक्षेत येत नाहीत आणि हुकून चुकून आलीच तरी ती एवढी साधी वाटतात की त्यांची दखलही घ्यावीशी वाटत नाही. अखेर अशी कळसाचा पायथा होऊन राहिलेली माणसे काळाच्या पटावरून नाहीशी होऊन गेली की मग आपणाला त्यांचे मोल आकळू लागते आणि ओल्गाप्रमाणे आपणही त्यांच्या आठवणीत अश्रू ढाळत बसतो. दृष्ट्या लेखकाला पुढे येणाऱ्या काळाचे स्वरूप जणू आधीच आकळलेले असते. चेकॉव्ह हा तर गतशतकातील महत्त्वाचा लेखक, म्हणून पुढील काळात माणसातली नाकतोड्याची विकृती कशी वाढत जाईल याचा त्यांना ठळक अंदाज आला होता. खरे मोठेपण कशात आहे याची कसलीही फिकीर न करता तथाकथित मोठेपणाच्या मृगजळामागे धावणारी माणसे आपल्या भोवताली वाढत चालली आहेत. यातून माणसाचे वेगाने होत जाणारे अवमूल्यन जसे दिसून येते तसेच भविष्याचा वेध घेण्याचे चेकॉव्हसारख्या लेखकाचे श्रेष्ठत्वही. धन्यवाद.